हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या गुरुवार 30 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? सगळ्यात आधी तर आई आजीने प्राजक्ताला खूप त्रास दिला, प्राजक्ताचा छळ केला आणि तिला ठणकावून सांगितलं, तुझ्या मामाच्या घरात तू हक्काने राहत होतीस, पण हे घर माझं आहे आणि या घरात तुला जागा नाहीये, त्यामुळे आत्ताच्या आत्ता येथून निघायचं. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटलं आणि मग आपलं घर वाचवायचं असेल तर तिला एकच मार्ग दिसला, तो म्हणजे सुलक्षणा सूर्यवंशी. आणि प्राजक्ता सुलक्षणा सूर्यवंशींच्या घरी पोहोचली. तेथे तिने पैशांची मदत मागितली आणि सुलक्षणाने तिला पैशांची मदत करायचं ठरवलं आणि म्हणाली, मी तुझ्या कुटुंबाचं नशीब बदलायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुला माझ्या आलोकचं नशीब बदलावं लागेल. मला वचन दे की तू माझ्या आलोकशी लग्न करशील. हे ऐकून प्राजक्ताला जबर धक्का बसलाय. मग आता हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुलक्षणा आणि अंबिका घरातील देवळात असतात. गणपती बाप्पांसमोर हात जोडून प्रार्थना करतात. अंबिका ही गणपती बाप्पांना म्हणते, बाप्पा, आम्ही जे काही करतोय ना ते आमच्या आलोकच्या भविष्यासाठी करतोय आणि आमच्या आलोकच्या भविष्याचा विचार करताना आम्ही प्राजक्ताला थोडा त्रास देतोय, तिच्या कुटुंबाला त्रास देतोय, हे आम्हाला सुद्धा कळतंय. त्यासाठी आम्हाला माफ कर, पण आम्हाला हे सगळं जाणून बुजून नाही करायचंय. आम्ही त्यांना त्रास देणं बंद करू, त्यांचं आयुष्यसुद्धा सुखी करू, पण फक्त प्राजक्ता आणि आलोकचं लग्न होऊ दे. या दोघांचं लग्न झाल्यावर आलोकची तब्येत ठीक होणार आहे, त्यासाठीच आम्ही हे सगळं करतोय. आमची साथ दे आणि नकळतपणे होणाऱ्या चुकांसाठी आम्हाला माफी दे, अशी प्रार्थना अंबिका करत असते. सुलक्षणासुद्धा हात जोडून उभी असते आणि तेवढ्यात आरव तेथे येतो आणि डायरेक्ट सुलक्षणाला जाब विचारतो, मम्मा, तू आलोक दादाचं लग्न लावून देतेस का? हे ऐकून अंबिका आणि सुलक्षणा खूप घाबरतात. सुलक्षणा म्हणते, आरव, माझं ऐकून घे. प्रत्येक आईची हीच इच्छा असते की आपल्या मुलांनी आयुष्यात सेटल व्हावं. आणि आता आलोकचं 28 वर्ष वय झालंय. तूच मला सांग, आता या वयात मी त्याचं लग्न नाही लावून देणार तर कोणत्या वयात त्याचं लग्न लावून देणार? आणि एकदा का आलोकचं लग्न झालं, तो सेटल झाला, मग तुझा नंबर, तुझं सुद्धा लग्न मी लावून देईल ना. आणि हे ऐकताच आरव हा लगेच गणपती बाप्पांसमोर जातो आणि म्हणतो, बाप्पा, मी तुला मनापासून प्रार्थना करतोय, माझ्या आलोक दादाचं लग्न लवकरात लवकर होऊ दे. हे ऐकून अंबिका आणि सुलक्षणाला खूप आनंद होतो आणि आरव म्हणतो, बाप्पा, एकदा का त्याचं लग्न झालं, माझी लाईन क्लिअर, मग माझं सुद्धा लग्न होईल ना. आणि आरव हा गणपती बाप्पांसमोर असलेला प्रसाद अंबिका आणि सुलक्षणाला देतो आणि या दोघींना सांगतो, माझं आणि बाप्पाचं इक्वेशन वेगळे. आता मी प्रार्थना केली आहे ना, आलोक दादाचं लग्न कसं पटकन लागतंय ते पहा आणि मग माझा नंबर. हे ऐकून सुलक्षणा आणि अंबिका खूप खुश होतात. सुलक्षणा विचारते, म्हणजे तुला सुद्धा असंच वाटतंय ना की तुझ्या आलोक दादाचं लग्न लवकरात लवकर व्हावं? तर आलोकबद्दल आरव सांगतो, हो मम्मा, मला का नाही वाटणार? अगं, मला नेहमी असं वाटायचं की आपण सगळे आपापल्या आयुष्यात पुढे जातोय, आपापलं करिअर करतोय, आयुष्य जगतोय. फक्त आलोक दादा त्याच्या आयुष्यात तेथेच आहे. त्याच्या अँगर इश्यूजमुळे त्याचं आयुष्य थांबून गेलंय आणि जर त्याचं लग्न होत असेल तर माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच होणार नाही. एकदा का त्याचं लग्न झालं, त्याच्याबरोबर 24 तास राहणारी, त्याची काळजी घेणारी, त्याला समजून घेणारी, त्याच्या अँगर इश्यूजला समजून घेणारी, त्याला शांत करणारी अशी मुलगी त्याच्या आयुष्यात येईल आणि हळूहळू दादासुद्धा नॉर्मल होईल, नॉर्मल आयुष्य जगेल, आपल्या आयुष्यात पुढे जाईल. मला सुद्धा तेच हवं आहे. याशिवाय मला आपल्या आयुष्यात दुसरं काही नको आहे. आरवचे हे विचार ऐकून सुलक्षणा आणि अंबिका खूप खुश होतात आणि आरव म्हणतो, मम्मा, तू मला वचन दे, तू आलोक दादासाठी अशी मुलगी शोधशील जी मन मिळावू असेल, त्याला समजून घेईल, प्रेमळ असेल, सुंदर असेल आणि आलोक दादासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर असणार. हे ऐकून अंबिका म्हणते, अरे आलोक, अशी मुलगी आम्ही. तेवढ्यात सुलक्षणा तिला थांबवते. सुलक्षणा अंबिकाला प्राजक्ताचं नाव घेऊ देत नाही, या आम्ही प्राजक्ताशीच आलोकचं लग्न ठरवणार आहोत. आणि सुलक्षणा आरवला म्हणते, आरव, तू काळजी करू नको, मी आलोकसाठी अशीच मुलगी शोधणार जी आलोकच्या अँगर इश्यूजला समजून घेईल आणि त्याला बरं करेल, त्याला आयुष्य जगवायला शिकवेल. हे ऐकून आरव खूप खुश होतो. सुलक्षणा विचारते, आरव, तुला माझ्या हेतूवर कोणती शंका नाहीये ना?
तुला माझा राग आला नाही ना? तर आरव म्हणतो, मम्मा हे काय बोलतोयस तू? इतकी वर्ष मी तुझ्याबद्दल गैरसमज करून होतो, पण आता मला तुझा प्रत्येक हेतू पटतोय. तू जे काही करतीयेस ते आलोक दादाच्या भल्यासाठीच करतीये हे मला 100% पटलंय आणि मी तुझ्या बाजूने आहे. हे ऐकून अंबिका आणि सुलक्षणा खूप खुश होतात. सुलक्षणा म्हणते, आरव मला फक्त माझ्या मुलाची साथ हवी आहे. जर माझा आरव माझ्या साथीने असेल ना तर मी अख्खं जग जिंकू शकते. माझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. हे ऐकून आरव खूप खुश होतो. अंबिकालाही आनंद होतो आणि आरव सुलक्षणाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, चला तर मग आता गणपती बाप्पाला प्रार्थना करूया की आमच्या आलोक दादाचं लग्न लवकरात लवकर होऊ दे, आमच्या घरात बँड बाजा वाजू दे. आणि हे तिघेही गणपती बाप्पांना नमस्कार करतात, प्रार्थना करतात लवकरच आलोकचं लग्न व्हावं यासाठी. दुसरीकडे प्राजक्ता आणि भाग्या या आई आजीच्या घरी रात्री झोपलेल्या असतात आणि प्राजक्ताला आठवतं की आई आजी आज मला काय म्हणाली होती. ती म्हणाली की तुझ्यामुळे आज तुझ्या मामाला आणि त्याच्या कुटुंबाला त्यांचं राहतं घर सोडावं लागलं. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आता तू मला सांग, तू त्यांना त्यांचं घर कसं परत मिळवून देणार आहे? बोल प्राजक्ता बोल. प्राजक्ताला हे सगळं आठवतं आणि प्राजक्ताला खूप वाईट वाटतं, कारण लेना देना कुछ नाही, ग्लास तोडा 12 आना असं तिचं झालंय. काही न करता सगळा दोष तिच्यावरच टाकती आई आजी. प्राजक्ता हाच विचार करत असते. भाग्या तिच्या शेजारी झोपलेली असते आणि तेवढ्यात भाग्या तिच्या नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर बाहेर काढते आणि प्राजक्ताला दाखवते. प्राजक्ताला आश्चर्य वाटतं की हा कोणता पेपर आहे. प्राजक्ता हा पेपर पाहते आणि खाटकन उठून बसते आणि हा पेपर ती वाचत असते. प्राजक्ताला हे वाचून आश्चर्याचा धक्काच बसतो की भाग्याला संरक्षण संस्था या NGO मध्ये चक्क नोकरी मिळाली आहे. प्राजक्ता खूप खुश होते. ती हे सगळं वाचते आणि भाग्याला म्हणते, भाग्या तुला नोकरी मिळाली आहे? आणि या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. प्राजक्ता श्श असं करते आणि म्हणते, सगळे उठतील ना? प्राजक्ता ही खूप खुश असते. भाग्याला म्हणते, अगं तुम्हाला आधी का नाही सांगितलं? चल मी तुझं तोंड गोड करते. असं म्हणून ती लगेच साखरेचा डबा काढते आणि म्हणते, साखर घे. भाग्या म्हणते, नको नको. पण प्राजक्ता तिला जबरदस्तीने साखर भरवते आणि म्हणते, एवढी आनंदाची बातमी आहे आणि तोंड गोड करायला हवंच ना. भाग्या खूप खुश होते. प्राजक्तालाही आनंद झालेला असतो. प्राजक्ता विचारते, अगं पण एवढी आनंदाची बातमी, तुला नोकरी मिळाली आणि तू घरात कोणालाच का नाही सांगितलं? तर भाग्या म्हणते, अगं मी सुद्धा खूप खुश होते. आनंदाने नाचत नाचत घरी पोहोचले होते. सगळ्यांना मला ओरडून सांगायचं होतं की मला नोकरी मिळाली आहे. पण घरी गेले आणि घराला कुलूप होतं आणि मग मला सगळं सत्य कळलं. आता तूच मला सांग, मी कोणत्या तोंडाने सगळ्यांना सगळं सांगणार होते की मला नोकरी मिळाली आहे? प्राजक्ताला सुद्धा हे पटतं आणि इकडे चारू ही झोपलेली असते आणि रडत असते. माझं राहतं घर गेलं या विचाराने तिला रडू आलेलं असतं. तिच्या बाजूलाच आई आजी झोपलेली असते. चारू रडतीये हे तिला समजतं आणि आजी ही चारूला शांत करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांच्या बाजूलाच कौस्तुभ आणि तृप्तीसुद्धा झोपलेले असतात. त्यांना काही झोप येत नाही. स्वतःच्या बेडची सवय त्यांना, त्यामुळे या छोट्याशा खुराड्यासारख्या घरात त्यांना झोप येत नाही. वैद्यबुवांना सुद्धा खूप गरम होत असतं. आता आजीकडे लाखो रुपये आहेत असं एकदा चारूने सांगितलं होतं. तिला पेन्शनसुद्धा आहे. मग काय साधा एक फॅन लावता येत नाही आजीला घरात. पण वैद्यबुवा हातानेच स्वतःला हवा मारत असतात. चारू ढसाढसा रडत असते. आजी तिला शांत करते. म्हणजे एकूणच या वैद्य कुटुंबाच्या या छोट्याशा घरात हाल होत आहे एवढं मात्र नक्की. प्राजक्ता म्हणते, खरंय भाग्य तुझं, तुला हे सगळं कुणाला सांगता आलं नाही. पण तुला नोकरी मिळाली ना, ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे. मला तर खूप आनंद होतोय. आणि तू पहिल्याच नोकरीच्या इंटरव्ह्यूला गेली आणि तुला नोकरी मिळाली. ग्रॅज्युएशन झालं, पहिला इंटरव्ह्यू, लगेच नोकरी. मला माहीतच होतं माझी भाग्या काहीही करू शकते. या जगात असं कोणतंच काम नाही आहे जे माझ्या भाग्याला जमणार नाही. तर भाग्या सांगते, अगं पण मला आरवची खूप मदत झाली. आरव मला ड्रॉप करत होता ना, तोपर्यंत त्याने मला खूप टिप्स दिल्या की इंटरव्ह्यू कसा द्यायचा, इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडन्स कसा ठेवायचा, काय बोलायचं, काय नाही बोलायचं. हे ऐकून प्राजक्ता तिला चिडवते, वाव म्हणजे आरव सरांनी तुला मदत केली होय. भाग्या हसते आणि म्हणते, अगं पण त्या मदतीचा काहीच फायदा झाला नाही, कारण इंटरव्ह्यू न देताच मला नोकरी मिळाली. प्राजक्ता विचारते, काय असं कसं शक्य आहे? आणि मग भाग्या तिला झालेला सगळा प्रकार सांगते की ती इंटरव्ह्यूला त्या NGO मध्ये गेली
आणि तेथे एक लहान मुलगी आणि तिची आई होती आणि भाग्या त्या लहान मुलीबरोबर खेळली आणि हे पाहून तेथील संचालिकांनी मला डायरेक्ट ही नोकरी देऊन टाकली, कारण त्यांच्या नोकरीसाठी मी अतिशय योग्य होते. हे ऐकून प्राजक्ताला खूप आनंद होतो आणि या दोघी बहिणी आपल्या नेहमीच्या स्टाईलने हात मिळवणी करतात, पप्पी वगैरे घेतात आणि एकमेकींना घट्ट मिठी मारतात. या दोघींना खूप आनंद झालेला असतो की भाग्याला शेवटी नोकरी मिळालीच. तेवढ्यात वैद्यबुवांना धाप लागते. त्यांना जोरात खोकला ठसका लागतो. त्यामुळे लगेच चारू ही उठून त्यांच्या तब्येतीची चौकशी करते. पण तृप्ती आणि कौस्तुभला मात्र याचा त्रास होतो, कारण हे दोघे लव्ह बर्ड्स आहे. त्यांना रात्री एकांत निवांत झोपायची सवय आहे आणि त्यांना या आवाजाचा त्रास होतो. हे दोघे तोंड वाकडं करतात. तर चारू ही वैद्यबुवांना विचारते, अहो तुम्हाला बरं वाटतंय ना? औषधं घेतलीत ना तुम्ही? तुम्हाला बरं नाही वाटत आहे का? काय झालं सांगा. वैद्यबुवा पाणी पितात. आजीसुद्धा त्यांच्याकडे पाहत असते. वैद्यबुवा म्हणतात, चारू, औषधं घेतल्याने कदाचित माझ्या तब्येतीला आराम मिळेल, परंतु माझ्या मनाचं काय? माझं मन खूप दुखावलं गेलं आहे. आपलं राहतं घर गेलं आहे. त्याचं मी काय करू? चारू ही काहीच बोलत नाही, कारण तिलासुद्धा तेवढंच दुःख झालेलं असतं. वैद्यबुवासुद्धा दुःखी असतात. चारू त्यांना समजावून सांगते, अहो आता तुम्ही शांतपणे झोपा. उद्याचं उद्या पाहूया. आत्ता टेन्शन घेऊ नका. वैद्यबुवा झोपतात. चारूसुद्धा आजी शेजारी येऊन झोपते आणि इकडे तृप्तीचं वेगळंच सुरू असतं. तृप्ती ही कौस्तुभला हळूच आवाजात विचारते, हे कौस्तुभ, आपण काय आयुष्यभर या खुराड्यातच राहायचंय का? कौस्तुभ सांगतो, अगं मला पण आवडत नाहीये, पण पर्याय नाहीये. तृप्ती म्हणते, अरे पर्याय नाहीये काय? 20 लाख रुपयांची व्यवस्था करायची आपल्याला. अशी काय एका रात्रीत होणार आहे का? चल काहीतरी कर लवकर. कौस्तुभ म्हणतो, पाहू उद्या. तृप्ती म्हणते, उद्या काय पाहू? अरे असं झोपून राहिला ना तर आयुष्यभर याच खुराड्यात राहावं लागेल. आई आजी नंतर आपलंच घर होऊन जाईल हे. त्यामुळे मला इथे नाही राहायचंय. एक काम करू, जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत माझ्या माहेरी जाऊ. अरे तेथे प्रत्येक रूममध्ये AC आहे. कौस्तुभ म्हणतो, तू येडीबिडी का गं? तृप्ती विचारते, काय झालं? कौस्तुभ म्हणतो, येथे माझं कुटुंब एवढ्या मोठ्या संकटात आहे आणि माझ्या कुटुंबाला सोडून मी तुझ्या माहेरी चालू का? तर म्हणे तुला शांत झोप लागली पाहिजे आणि तेथे AC म्हणून मी कुठे येणार नाहीये. तृप्ती चिडून म्हणते, तू ये ना असाच आहे. तृप्ती रागारागाने झोपी जाते. कौस्तुभसुद्धा झोपतो आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. प्राजक्ता ही भाजी निवडत असते. कौस्तुभ आणि तृप्ती भाग्या बाथरूममध्ये गेलेली असते तर आपल्या नंबरची वाट पाहत असतात. आजी आणि चारू या दोघी स्वयंपाकाची तयारी करत असतात. आजीला चहा बनवायचा असतो आणि ती चहा आणि साखरेचा डबा घेण्याचा प्रयत्न करते, परंतु हा खूप उंचावर असतो. तर तिला चारू समजावून सांगते, अगं आई, एवढ्या उंचावर डबे का ठेवतेस? हाताशी ठेवायचे ना. चारूला आजी सांगते, अगं हाताशीच ठेवले होते, पण उंचावर तुमच्यामुळे गेले. मला गॅरंटी आहे त्या अवधसेनेच ठेवलेले असतील. जेव्हापासून तुम्ही आलाय ना माझं किचन अस्तव्यस्त झालंय. हे ऐकून चारूला वाईट वाटतं आणि प्राजक्ताला सुद्धा वाईट वाटतं. चारू म्हणते, ठीक आहे, एकदा माझा स्वयंपाक झाला ना मी तुला सगळं काही नीट लावून देते. तर आजी म्हणते, अगं माझ्या किचनचं सोड, तुझ्या घराचं पाय. ते घर मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना, त्याचा विचार कर. हे ऐकून प्राजक्ता दुःखी होते. तेवढ्यात तृप्ती चिडून म्हणते, कौस्तुभ, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. येथे माझं किती पोट दुखतंय आणि मला येथे वाट पाहत बसावी लागली आहे. ही मॅडम कधी एकदाची बाहेर येते. तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. कौस्तुभ काहीच बोलत नाही, घराबाहेर जातो आणि त्याला दिसतं की घराबाहेर वैद्यबुवांनी मोफत उपचार केंद्र सुरू केलेलं असतं. एक माणूस तपासणीसाठी येतो. वैद्यबुवा विचारतात, किती दिवसांपासून ताप आहे तुम्हाला? हा माणूस सांगतो, 4 दिवसांपासून. वैद्यबुवा विचारतात, मग याआधी का नाही आला? याआधी डॉक्टरला का नाही दाखवलं? हा माणूस सांगतो, नाक्यावरचा डॉक्टर खूप पैसे घेतो. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून नाही आलो. वैद्यबुवा म्हणतात, अहो मला फोन करायचा, माझ्याकडे यायचं ना, मी तुम्हाला औषधं पाठवून दिलेली असती. हे ऐकून कौस्तुभला खूप राग येतो की हा माणूस काही सुधारायचा नाही आणि वैद्यबुवा या माणसाला औषध देतात, काढा देतात. हा माणूस विचारतो, पैसे? तर वैद्यबुवा म्हणतात, नाही नाही, मोफत उपचार आहे, पैसे पैसे द्यायची काही गरज नाहीये. हे ऐकून कौस्तुभ रागारागाने घरात येतो. तृप्तीसुद्धा हे ऐकते आणि म्हणते, वा रे वा, येथे दुपारी खायला काही मिळेल की नाही याची भ्रांत पडली आहे आणि यांना मोफत उपचार करायचेत. काय माणूस आहे, कधीच सुधारणार नाहीये. आणि तेवढ्यात भाग्या बाथरूमच्या बाहेर येते.
तृप्ती जात असते तर कौस्तुभ तिला खुर्चीकडे लोटतो आणि स्वतः आतमध्ये निघून जातो. सगळे हसत असतात आणि मग लगेच प्राजक्ता भाग्याला म्हणते, भाग्या लवकर इकडे ये. आज तू या इयरिंग घालून जायच्या आहेत. तुझी फाईल येथे रेडी आहे. छान तयार होऊन जा. आणि या दोघींचं बोलणं ऐकून तृप्ती विचारते, काय भाग्या, एवढी खातरजमा का सुरू आहे? काय खास आहे? सांग ना आम्हाला पण. आणि मग भाग्या सगळ्यांना ओढून सांगते, ऐका हो ऐका, काल आपल्याबरोबर जे काही घडलं त्यात एक गोष्ट सांगायची राहिली. मला नोकरी मिळाली आहे. हे ऐकून घरातले सगळे खूप खुश होतात. सगळ्यांना आनंद झालेला असतो. मग भाग्या आईचा आशीर्वाद घेते. आई तिचं कौतुक करते. आजीचा आशीर्वाद घेते. आजी तिचं कौतुक करते. भाग्या बाबांजवळ येते आणि म्हणते, बाबा सध्याची वेळ आपल्यासाठी खूप वाईट आहे. हे सगळं कधी संपेल मी नाही सांगू शकत, पण मी तुम्हाला वचन देते, आता मी सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणार, या घरासाठी काम करणार. वैद्यबुवा खूप खुश होतात. भाग्या त्यांच्याही पाया पडून नमस्कार करते आणि मग भाग्या थोड्या वेळाने आपल्या ऑफिसला निघून जाते. थोड्या वेळानंतर प्राजक्ता ही घराबाहेर कपडे सुकवत असते. तेवढ्यात आजी तेथे येते. आजीला दिसतं हीच ती योग्य वेळ या प्राजक्ताला टोमणे देण्याची. आजी बाहेर येते. प्राजक्ता म्हणते, आजी तुम्ही नका करू, हे सगळे कपडे मी वाळायला टाकते ना. तर आजी म्हणते, नको गो बाई, तू नको करू. तू तर आमच्या घराची राजकुमारी आहे. तुला काम करायला कसं सांगणार? प्राजक्ताला वाईट वाटतं. आजी म्हणते, तू थांब, मी ना तुला एक गोष्ट सांगते बरं का. असं म्हणून आजी सगळ्यात आधी या बास्केटमधून चारूची साडी बाहेर काढते आणि म्हणते, आता ही साडी मी वाळत टाकते. ही आहे चारूची साडी. प्राजक्ता पुन्हा पुन्हा मदत करण्याचा प्रयत्न करत असते. आजी मी करते, आजी मी करते. पण आजी म्हणते, तुला गप्प बस म्हटलं ना, मी काय सांगते ते ऐक आणि ते पहा. मग चारूची साडी वाळायला टाकल्यावर ती वैद्यबुवांचा शर्ट काढते आणि म्हणते, हे माझ्या जावई बापूंचा शर्ट आहे. आता मी हा वाळायला टाकते. आजी तो शर्ट वाळायला टाकते. मग त्यानंतर आजी हळूहळू कौस्तुभचा शर्ट काढते, तृप्तीची साडी काढते, भाग्याची साडी काढते आणि हे सगळे कपडे दोरीवर वाळायला टाकते. हे सगळं करत असताना प्राजक्ताचं मध्ये मध्ये सुरू असतं. आजी तिच्यावर ओढून तिला गप्प बसवते आणि म्हणते, आता पहा, मी माझ्या कुटुंबातील सगळ्यांचे कपडे वाळायला टाकले आहेत. आता हा ड्रेस कोणाचा आहे? प्राजक्ता खुश होऊन म्हणते, माझा. आजी म्हणते, पण तुझा ड्रेस वाळायला टाकायला माझ्याकडे जागाच नाही आहे. तिकडे वर तर माझी उंची पुरत नाही आणि मी तुझा ड्रेस वाळायला पण टाकणार नाही आहे, कारण या दोरीवर फक्त माझ्या कुटुंबातील सदस्यांचेच कपडे वाळायला मी टाकणार आणि मी तुला माझ्या कुटुंबातील सदस्य मानत नाही. तू तुझ्या मामाच्या घरामध्ये ते घर तुझ्याच मालकीचं आहे अशा आविर्भावात फिरत असते, हक्क दाखवते. पण हे तुझ्या मामाचं घर नाही आहे, तर हे माझं घर आहे, माझ्या मालकीचं. आणि या घरात कोण राहणार हे मी ठरवणार. त्यामुळे या घरात माझी मुलगी, माझे जावई बापू, माझी नात, माझा नातू, माझी नातसून राहतील. पण तुला जागा नाहीये. आत्ताच्या आत्ता तुझ्या काकाला कॉल करायचा आणि तिकडे राहायला जायचं, आमच्याबरोबर राहायचं नाही. हे ऐकून प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो. आजी चिडून म्हणते, या घरात आल्यावर सुद्धा तू कसा हक्क गाजवते ना, ते पाहिलं मी. काल रात्री मस्त अंथरून घेऊन डोक्याखाली उशी घेऊन झोपली होतीस आणि माझी बिचारी भाग्या कशी तरी अडगळी छोट्याशा जागेत झोपली होतीस. अगं लाज नाही का वाटत? येऊन जाऊन माझ्या भाग्याचा हक्क हिरावून घेतेस. तिचं लग्न मोडलंस, हे घर खाल्लंस आणि आता तिला रात्री झोपायला सुद्धा जागा देत नाहीये. तुझ्यासारखी दिवसभर घरात मंडून नाही बसत, ती नोकरीला जाते. त्यामुळे तिची जागा घ्यायची नाही, एवढं लक्षात ठेव. हे सगळं ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी येतं. प्राजक्ता म्हणते, पण आई आजी. तर आजी चिडून म्हणते, ए गप, तू माझी कुणीही नाहीये. मी तुला माझी नात मानत नाही. तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. भाग्या माझी रक्ताची नात आहे, माझ्या मुलीची मुलगी आहे. तू माझी कुणी नाही. तू जावई बापूंची नातेवाईक आहे. तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. त्यामुळे फुकटचे संबंध जोडायला जाऊ नकोस. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आजी एक नंबर छळ करतीये प्राजक्ताचा आणि बिचारी प्राजक्ता सगळं सहन करतीये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की शेवटी प्राजक्ता
आपलं घर वाचवण्यासाठी पैशांची मदत घेण्यासाठी सुलक्षणाच्या घरी जाईल. सुलक्षणा म्हणेल, प्राजक्ता, मी तुला मदत करायला तयार आहे, तुझ्या कुटुंबाचं भविष्य बदलायला तयार आहे, पण त्या बदल्यात मला काय मिळेल? प्राजक्ता म्हणेल, मॅम, तुम्ही जे म्हणाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. सुलक्षणा हात पुढे करेल, प्राजक्ता तिच्या हातात हात देईल आणि मग सुलक्षणा म्हणणार, मी तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं नशीब बदलतेय, तू माझ्या आलोकचं नशीब बदलायचं आणि माझ्या आलोकशी तू लग्न करशील असं वचन मला दे. हे ऐकून प्राजक्ताच्या पायाखालची जमीन सरकणार, तिला जबर धक्का बसेल. आता सुलक्षणाने हे वचन मागितलंय, प्राजक्ता तिला हे वचन देईल का? आलोकशी लग्न करायला तयार होईल का? हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.